हॅलो. पहा अगदीच तिसरा सामना आहे. थोडासा पावसामुळे उशीर देखील झालाय. सुनील हे गोलंदाजी मार्कवरती सामन्याला झाले सुरुवात. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस स्लो ओव्हर गतीचा चेंडू, पंच आणि फलंदाज बाद. हॅलो. हॅलो. यावेळेस फलंदाज बाद झालाय. खरं तर पहिल्या चेंडूवरती स्वतः मात्र चुकी करतोय आणि नक्कीच इथे पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. सुनील चांगली गोलंदाजी करतोय. स्लो ओव्हर गतीचा चेंडू होता पंचांच्या डाव्या बाजूने. अगदी चांगला चेंडू हाताळलाय. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट बाद झाला इथे सावरुली टीमचा. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आहे. नवीन फलंदाज मच्छिंद्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील अगदी लॉफ्टेड स्ट्रोक खेळायचा होता, परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही आहे आणि त्याच दरम्यान डॉट डिलिव्हरी इथे मैदानाच्या आतमध्ये. सेकंड चेंडू आपण पाहतोय. मॅडंटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय ती दुसरा चेंडू डॉट आला. तिसरा चेंडू यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसला की काय आणि जेल ड्रॉप झाला. एक सिंगल धावीतून कन्वर्ट होत असताना जवळपास जर का विचार केला तर फलंदाज बाद झाला असता, परंतु नक्कीच त्याला जीवदान मिळालं. एक सिंगल धावाले ऑन स्ट्राईकला मंगेशला आपण पाहू शकाल. अगदीच सावले बी आयोजित सामन्यांमध्ये सेकंड क्रमांकाचं पारितोषिक सावरेल टीमने पटकावलं होतं याच मैदानावरती आणि अगदी आज देखील ते इथे वेळेत उपस्थित झालेत. आज चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस खराब चेंडूची फेक झाले. पहा वाईट चेंडू आहे. एक अवांतर धाव देखील इथे अंकित केली जाते. एका धावेच्या मदतीने धावपलकावरती धावसंख्या 2 आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. मॅडंटरी पॉवर प्लेचं षटक आहे. यावेळेस देखील थोडासा चेंडूला खाली ठेवलंय. बॅटचा चेंडूचा संपर्क जुळत नाहीये. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पहा चांगली गोलंदाजी करतोय सुनील. सुरेश 11 मुंडेवाडी टीमचा हा गोलंदाज आहे. खरं तर यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू फेकलाय आणि यावेळेस एसटी रक्षक मात्र थोडीशी चुकी करतोय. वाईट +1 अशा 2 धावा अंकित केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 4 या अंकावरती. यावेळेस देखील फलंदाज बाद झालाय. अगदी त्रिफळ उद्ध्वस्त झालाय. फर्निचर बिघडवलंय फलंदाजाचा. यावेळेस फलंदाज बॅक टू द पवेलियन. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. इटचा वाईड चेंडू आलाय. अवांतर धाव देखील अंकित केली जाते. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. माफी असावी. पहा
अगदीच धावफलक जाऊन पोहोचलंय 5च्या अंकावरती. यावेळेस अक्रॉस द लाईन चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस पहा अगदीच हॅलो 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 यावेळेस पहा पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. चौकाराने स्वागत केलं अगदीच गोलंदाजाचं आपण पाहतोय. यावेळेस बिगिट केलाय. फटका चांगला. चेंडू थांबणार नाहीये. काव कॉर्नर रिजनच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. षटकार 6 रन. चौदा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहा अगदीच चौदा धावा धावफलकावरती. त्यावेळेस पहा अगदीच यावेळेस बिग हिट केलाय. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार. पंच चेंडू किती झालेत? 5. ओके. 23 धावा धावफलकावरती. यावेळेस पहा अगदीच षटकार आला या ओव्हरमध्ये. दुसरा षटकार आणि धावफलकावरती 23 धावा आपण पाहतोय. सामना अगदीच पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा होत्या आणि तिथून चांगली फलंदाजी मंगेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलं. फटका फसला की काय, परंतु चेंडू थांबणार नाहीये. अगदीच लॉंग ऑनच्या डोक्यावरून पुन्हा एकदा बिग हिट. षटकार 6 रन. पहा 29 धावा झाल्या धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी होती पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु त्यानंतर संदीप आला गोलंदाजी मार्कवरती आणि त्याच्या गोलंदाजीवरती थोडेसे प्रहार देखील पाहायला मिळाले. 3 षटकार आले या ओव्हरमध्ये. धावफलकावरती धावसंख्या 2 बाद 29. परेश आहे गोलंदाजी मार्कवरती. आता अचूक टप्प्यात गोलंदाजी करणं गरजेचं असेल. पाऊस देखील थोडासा थांबलाय. इट इज अ वाईड चेंडू. एक अवांतर धाव देखील इथून अंकित केले जाते. एकच्या मदतीने हालो 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 हालो
स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे खरं तर. मंगेश फलंदाजाला त्याच्या बॅटमधून चांगले फटके येत आहेत. तिथं बॅक टू बॅक पहिला चेंडू वाईट सोडला तर दुसरा चेंडू डॉट आलाय. पाच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय परेशच्या माध्यमातून. यावेळेस बॅटची कडा झेल ड्रॉप आणि इथे खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. ही झेल होणं खूप महत्वाचं होतं सुरेश 11 टीमसाठी खरं तर. यावेळेस आपण पाहतोय यावेळेस पहा थोडासा उचले घेणारा चेंडू समजलेला नाहीये. डॉट डिलिव्हरी आले. परेश चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. तीन चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. पहा चांगली गोलंदाजी आपण पाहतो. पहिला चेंडू वाईट फेकल्यानंतर यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का? खराब क्षेत्ररक्षण आणि जीवदान कुणाला तर मंगेश सारख्या फलंदाजाला ज्याने मागच्या ओव्हरमध्ये 3 षटकार लावलेत. पहा खूप महत्वाचा झेल होता हा टीमसाठी परंतु इथे तो झेल ड्रॉप झालाय आणि त्याच दरम्यान इथे 2 धावा कन्वर्ट होत असताना धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा. 33 धावा धावफलकावरती पहा. यावेळेस बॅटची कडा पहा. इथे देखील फंबल पाहतो. एक सिंगल धावाले दुसऱ्याचा प्रयत्न दिसत नाहीये खरं तर. तिसरी ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस एक सिंगल आले. एका धावेच्या मदतीने धावफलक 34 अंकावरती आपण पाहतोय. बाद आहे का? शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. पहा चांगली फलंदाजी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. परेश आहे गोलंदाजी मार्कवरती. ह्या वेळेस अक्रॉस द लाईन फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न होतोय. पहा खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. इथे थोडंसं सावरावं लागेल सुरेश 11 मुंडेवाडी टीमला कारण मागच्या हप्त्यामध्ये आपण रनरअप होतात म्हणजे चांगला खेळ दाखवला होता नाणिवलीच्या मैदानावरती. आज देखील तसा खेळाची अपेक्षा आहे आणि यावेळेस थोडीशी मिसफील्ड देखील आपल्याकडून पाहायला मिळते. अगदीच चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. अवघ्या धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती. प्रकाश हे गोलंदाजी मार्कवरती पहा. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न झालाय. दुसरे देखील इथून सक्सेसफुल होईल. पहा 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती आपण 38 धावा पाहतोय. सेकंड मॅच असेल धामणे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम खेळेल मोहपाडा बी या 2 संघादरम्यान सेकंड मॅच असेल. ह्या वेळेस असे चेंडू दिले तर मंगेश चेंडू मैदानात ठेवणार नाहीये. चेंडू फाईन लेगला अगदीच निघून चाललाय. 6 धावांसाठी षटकार. 44 धावा धावफलकावरती. चला मंगेश यूज बॉल द्या मैदानामध्ये. ओके सापडलाय बहुतेक चेंडू. दोन चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 44 धावा. इट इज अ वाईड चेंडू आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसला. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. एक सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न होईल. दुसरे देखील सक्सेसफुल होत असताना 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती विचार केला तर 47 धावा पाहतोय. चांगली गोलंदाजी इथून कमबॅक करत असताना पाहतोय. अगदीच शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील
थोडासा व्यत्यय देखील आला होता. जवळपास 1 तास पावसामुळे इथे वेळ आपला फुकट गेलेला आहे, त्यामुळे स्पीडअप घ्यायचं. पंच सामना अगदीच चांगल्या पद्धतीने चालू आहेत. यावेळेस फुल टॉस, पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय पुन्हा एकदा नोमॅन्स लँड मध्ये. अगदी प्रयत्नच दिसत नाहीये झेल घेण्याचा. यावेळेस पुन्हा एकदा डबल धाव इथे कन्वर्ट होत असताना धावपलकावरती धावसंख्या टोटल 49 धावा. यावेळेस देखील स्लो ओव्हर गतीचा चेंडू होता. पहा बॅटचा आणि चेंडूचा संपर्क दिसला नाहीये. इथे डॉट डिलिव्हरी आली, चांगला चेंडू हाताळला यावेळेस प्रकाश गोलंदाजाने. षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 49 धावा धावपलकावरती आहेत. पहा चौकारील षटकातील की विकेट. इथे प्रकाशला देखील कमबॅक करावा लागेल. ह्यावेळेस देखील चांगला चेंडू आपण पाहतोय. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. 50 धावसंख्येची गरज असेल. येणारे चेंडू असतील 24, म्हणजे 4 ओव्हरमध्ये 50चं टार्गेट आहे. पाच संदीप आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज सुनील अशी जोड केली. गोलंदाजी मार्क वरती मंगेश. यावेळेस पहा अगदीच सुरेख फटका
अगदी नेत्रदीपक फटका चेंडू वन बाउन्स सकेट सीमा रेषा पलीकडे जाईल. दणदणीत खणखणीत चौकार. तिकडे हॉलंडर्स चेंडू फेकायचा लगेच. त्यावेळेस पहा अगदीच यावेळेस लागेल चांगला फटका. अगदीच आपण पाहतो इथे खराब यावेळेस पहा अगदीच चेंडू निघून चाललाय. लॉंग स्टॉप 22 स्वरूपात 4 धावा. पंच चेंडू किती झाले? 3. ओके. ह्या वेळेस देखील नेत्रदीपक फटका. अगदीच पहा थोडस आउटफील्ड स्लो त्या ठिकाणी 2 धावा रोखू शकत नाहीये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि ते खरा फेकी आपण पाहतोय. पंच धावा किती घ्यायचे? 3 धावा पंच. पंच चेंडू कोणी मारला होता? 2. ओके. 12 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. पहा पाऊस आलाय. भर पावसामध्ये सामना चालू आहे. यावेळेस डॉट डिलिव्हरी आल्या मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. मोठ्या फटक्यांची गरज आहे आता इथून. यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी. पहा अविनाशी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. सावरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये सुरेश 11 मुंडेवाड या 2 संघादरम्यान हे सामना पाहतोय. धावपलकावरती धावसंख्या आपण 12 पाहतोय. पहा 12-12ची सरासरी राखावी लागेल. यावेळेस बॅटची कडा पाहतोय. एक सिंगल धाव तर आले. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? झालाय. दुसरे धाव देखील इथे सक्सेसफुल होत असताना 2 धावांच्या मदतीने 14 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. प्रति चेंडूचा प्रति ओव्हरचा विचार केला 12ची सरासरी राखणं गरजेचं असेल इथून मुंडेवाडी टीमला, कारण 12.5ची सरासरी राखायची. या ओव्हरमध्ये धावपलक 25 पर्यंत तरी घेणं गरजेचं असेल. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक होता. झेल ड्रॉप झाला. एक सिंगल आले. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? यावेळेस सिंगल धाव येईल. पंधरा धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 4 मध्ये किमान 10 धावा येणं अपेक्षित आहे टीम मुंडेवाडी संघासाठी आपण पाहतोय. यावेळेस थोडासा चेंडू खाली राहिला आहे.
यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी आल्या. चार चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. पहा वाईट साठी चला फेअर डिलिव्हरी असेल, बाउन्स असेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. इथून पहा शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस वाईड चेंडू आलाय. एक अवांतर धाव देखील इथे अंकित केली जाते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे इथून मुंडेवाडी टीम साठी आपण पाहतोय. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे की काय, परंतु चेंडू अगदीच थांबणार नाहीये, निघून जाईल. स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका, चेरन षटकार. पहा 22 रन धावफलकावरती. शेवटच्या चेंडूमध्ये किमान 3 धावांची गरज आहे. इथून शेवटच्या चेंडूमध्ये 50 धावांचं टार्गेट आहे. 22 धावा तर आल्यात. यावेळेस पहा अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. एक सिंगल धावाले फंबल पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस फलंदाज होईल बाद सेकंड धावेसाठी. सुनील फलंदाज बाद झालाय. पहा आता धावफलकावरती 23 धावा आहेत. म्हणजे येणारे चेंडू असतील 2 ओव्हरमध्ये किमान 27 धावसंख्येची गरज आहे. पहा 2 ओव्हरमध्ये 27 ची गरज आहे. धावा होऊ शकतात. इथून 11:30ची सरासरी राखल्या. 11:30ची सरासरी राखल्या. 2 ओव्हरमध्ये 12:30ची सरासरी होती. आता जवळपास 13:30ची सरासरी ठेवायची आहे 2 ओव्हरमध्ये. गणेश गोलंदाजी मार्कवरती. पहा आता 13:30ची सरासरी राखायची. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. लवदास अगदीच आपण पाहतो त्याच्या बॅटमधून आता थोडी तरी अपेक्षा असेल. पहा 2 ओव्हरमध्ये किमान एक षटकार जरी आले ना तरी सामना आपल्या बाजूला येऊ शकतो मुंडेवाडी टीमसाठी. परंतु जर का अचूक टप्प्यात गोलंदाजी झाली तर ते देखील कठीण होईल, कारण 27 धावसंख्येची गरज आहे 2 ओव्हरमध्ये. प्रति षटकाचा विचार केला 13:30ची सरासरी राखायची. चला स्पीडअप घ्यायचं आहे. डावखुरा फलंदाज ऑन स्ट्राईकला. गणेश गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू 3ऱ्या ओव्हरचा. यावेळेस पहा पुढे सरसावून खेळायचं होतं. एक सिंगल धावल्या. संदीप ऑन स्ट्राईकला. पहा आता गणेश गोलंदाजी मार्कवरती. 26 ची गरज आहे. इथून 13ची सरासरी राखायची. येणारे चेंडू 11 मध्ये 26 पाहिजेत. 11 चेंडूमध्ये 26 ची गरज आहे. धावा होऊ शकतात. 1-2 मोठ्या फटक्यांची गरज आहे.
यावेळेस पहा पुढे सरसावून खेळायचं होतं. बॅटचा चेंडूचा संपर्क येत नाही. डॉट डिलिव्हरी आल्या. शेवटची 4 चेंडू तिथून. यावेळेस देखील अगदी स्लोवर गतीचा चेंडू आपण पाहतो. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. पुन्हा एकदा डॉट चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आता एक डॉट चेंडू प्रेशरमध्ये घेऊन जाईल मुंडेवाडी टीमसाठी. त्यामुळे एखाद मोठ्या फटक्याची गरज आहे इथून देखील मुंडेवाडी टीमला आपण पाहतो. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलंय. लँड होईल का संदीप या आणि फलंदाज इथून होईल बाद. चला धामणी टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये मोहपाडा टीम दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी पाठवायचे आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहा इथून 26 पाहिजे अद्याप. ह्या वेळेस पहा स्लोवर गतीचा टायमिंग स्ट्रोक. एक सिंगल आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. अगदीच एक सिंगल. आता येणारे चेंडू 6 मध्ये 25 ची गरज आहे. यावेळेस नाणेफेकीचा कॉल केला जातोय. यावेळेस अगदीच लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. ते 2 धावा कंप्लीट होत असताना ची गरज आहे. इथून देखील 23 धावा होऊ शकतात. ओके वाईट डिलिव्हरी असेल. पहा 22 पाहिजे तिथून देखील. ह्या वेळेस पहा अगदीच फाईनला खेचायचा होता. 22 धावांची गरज आहे. आता उर्वरित 4 चेंडू 21 ची गरज असेल.
ज्यावेळेस पहा अगदीच वाईट चेंडू आलाय. पुन्हा एकदा खराब चेंडूची फेक झाले. 20 ची गरज आहे 4 चेंडूंमध्ये. यावेळेस देखील चांगला चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आहे. यावेळेस फुल टच चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक सिंगल धाव येईल. पहा नाणेफेकीचा कॉल जिंकलाय धामणी संघाने. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सेकंड मॅच साठी मोपाडा बी टीमने तयारीत राहायचं आहे. मैदानात जाण्या अगोदर ज्यांच्या गाड्या आहेत रस्त्याला त्या काढायच्या आहेत. ज्यावेळेस लॉंग ऑफ मध्ये फटका. एक सिंगल धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक सिंगलच धाव येईल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 33 अंक वरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. त्यावेळेस देखील पंच ओव्हर समाप्त होत असताना चेंडू गेला 4 धावांसाठी चौकार. अवघ्या 13 धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय मुंडेवाडी टीमसाठी. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पहा दोन्ही टीमला विनंती आहे मैदानात जाण्या अगोदर आपली एंट्री फी जमा करणं बंधनकारक असेल. अन्यथा 2 धावांची पेनल्टी आहे.